काय झालं माहिती आहे का हो, सगळे गेलेलो होता नदीवर. मग काय पहिल्यांदा जो मुंबईतून आलो होतं सगळे मित्र बित्र तर त्यांना घेऊन गेला होता. मग काय झो यांचा झो फुल यांचा मग काय झो काय बघायला नको. अहो कोण झो इकडं उड्या मारी काय झो तिकडं उड्या मारी आणि काय आगीच्या वाटलं. अहो तुम्हाला एकाला झो लोलवीत आणली नाही काय झो शिव्या देत आणि झो काय वडीत आणि जीवाचा रान शिवा केली तुम्हाला सांगता. अहो जाम 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 मजा केली. हं कारण मुंबईतून आलं होतं पहिलंच ठरवून आलं होतं पार्टी करायची नदीवर. आणि आमची नदीवरची पार्टी तुम्हाला माहीतच आहे. मुंबईतून आलं आणि मित्र आलं की संपला कारभार पार्टीचा सत्यानाश. मग एक जो काय एकाच्या अंगातच आला होता जो तर टाकला टाळ आणि घुसमट होऊन. मग काय सगळं झालं तयार. मग त्यांना बोलला सगळ्यांनी कालवा बिलवा बनवा एकदम. मग कांटाले काढले मी. कांडाले काढल्याच्या नंतर काय मग त्यांना सांगितलं तुम्ही मासे काढा मी आगीची बसता पाणी नुसतं जो बारपार का काय जो घेऊन असा मासं बघून जो सगळं खुश. जो मासा पण काही कमी काही लागला होता. अहो चिक्कार मासा लागला होता. आणि मग काय सगळे मासे काढायच्या तयारी सगळे जो आणि बॅटऱ्या नेलेल्या नाही बॅटऱ्या कमी नेलेल्या. मग काय बाकीच्यांचा फोन होतं काय टेन्शन नाही आम्हाला. तर तुम्हाला सांगता एवढी माझ्या गावाला एवढी मजा असते ना मुंबईपेक्षा. तुम्ही गावाला एकदा म्हणजे बघूनच जा आमच्या गावचा. तुम्हाला सांगता नदीवर कांड्याले न्यायच्या आणि कांडाले पण तुम्हाला सांगता कांडाले आता कुठं भेटत नाही. हो तुम्हाला सांगता कांडाले घ्याया कुठं कुठं जायला लागतं. अहो आम्ही पण इकतच आणतो. तुम्हाला सांगता कांडाले आणलेले ना आणि बाकीचं तुमचं काय त्यांचा वेगळाच. व मासं काय मासं इकडं कांडालीतलं काढीत आणि पलवीत भाजायला. कारण ह्याच्यात दोघं तिघं ते काय माझं भाव पण होतं आणि जो मित्र पण त्याला माहीत ना नदीवरचा कसा असतं. मग जो एकमेकाच्या पोटल्यात काठ्या खोमसायच्या आणि जो चुलीवर भाजायचं. मग काय तुम्हाला सांगता चुलीवर भाताने एवढा वास मग अप्रतिम जो तुम्हाला सांगता. अहो असा वास माशाला कुठे येणार नाही. नदीतून पकडल्या मासं भाजायची जी मजा आहे ना एक नंबर. तुम्हाला पण वास दाखवतो वास घ्या. आहा तुमचं मन राहणार नाही आणि बाकीचं काय आगीवर जो मासं भाजीत त्यांना सांगे आगीत टाका तर नाही वरती त्यांना भाजायचं होतं वरती आगीच्या वर. मग काय म्हटलं मारा तिकडे जो काय करता होतं करा. मग जो काय तुम्हाला सांगू हो आमचा पण नाईलाज झाला. अहो एकान भाजलांना मासा तर राहिला कच्चाच. मग काय मी त्याला सांगी अरे भात नाही त्याला नाही री. मग जो मला पण घेतला म्हणतात तर काय करू मी म्हटलं घे कोली तर लाव त्याला आणि पेटव. मग साईडने अर्धा खाल्लेला अर्धा जो भाजणार नाही. मग मी बघितला भाजलाय काही. अहो तुम्हाला आता वायच भाजला होता वायच कच्चा होता. मग काय मग परत सुरुवात त्याला सांगितलं तू भाजायची सुरुवात कर मी त्याच्यावर दुसरा बघता. मग दुसरा घेतला आणि मेल्यानं माझ्या अंगावर उडवला. मी पण अंगावर उडवला वाज फुकला मदत केली हो अंगावर मध्ये तसा भाजायचा प्लॅन नव्हता. तरी पण एक नंबर हा. तुम्हाला सांगता मासा जो खायची मजा आहे ना ती चटणी असो किंवा नसो. अहो नुसता मासा खाल्ली हो ना तरी पण नुसता जो कोकणात आल्यासारखा वाटेल. मग तुम्ही त्याला सांगित होता असा खायचा इकडं मासाचा गोला असतो. मग तिकडच्या साईडला पोटला असतो ह्याला काटं कमी असतं चिवलून बघायचा. मग जो काटा दुसरा असला तर मग तो निघून जातो. मग खायचा एक नंबर लागतो सांगितलं एक नंबर. त्याला सांगितलं मी याला सांगितलं तू आधी हात घालू नको मी दाखवत ना कसा खातात ता म्हणतो अरे मी पण खाता नाही येत तर तुझा मासा कच्चा ठेवलास ना माझा मी दाखवते ना तुला खाऊन. मग जो झाली आमची भांडणं मग काय केला मी त्याला दाखवायला लागला की पोटला असा आहे. मग त्याचा मासा घेतला ना परत ठेवला. तुम्हाला सांगता त्याला सांगितला भावा बघ इथं असतो काट आणि इकडं पाण्यानं असतं मास. भावा आता मासाचा गोळा आहे ना तर असा वाढायचा. वाढल्याच्या नंतर असा गरगरायचा आणि त्याला दिला. मग काय बारका जो ऐकतोय काही घ्यातला आणि काठी जो माशाच्या घाशात आर पार खोमसल्यावर काय तुम्हाला म्हणता कोमसल्याच्या नंतर सीधा चुली टाकला बघा असा मासा भाजायचा. नाही तर आगीवर मेलं हलवतात असा भाजून चालत नाही. तुम्हाला सांगता आगीत टाकला आगीत टाकल्याच्या नंतर काय सगळं जो तयारी व तुम्हाला सांगता एक त्याचा मासा होता ना एकच नंबर त्यानं भाजून ठेवला नव्हता भाजून. तुम्हाला सांगता असा मासा भाजला पाहिजे असा. मग जो त्याला चटणी मीठ आणि भाकरी असली ना नादच करायचा नाही. अहो तुम्हाला दुसऱ्याची गरजच नाही मटणा फाटण्याची. अहो मग काय ह्यांची जो काय काढून मासं व्हायनाच नाही. मासा पण काय जो कमी गावला होता काय. अहो अप्रतिम जो काय जो खदलवून टाकलेली होती नदी. तुम्हाला सांगता आता कसा थंडीचा दिवस आहे ना तर मासा भरपूर गावतो पण जो बर्फासारखा पाणी तर काय करायचा. मग काय आरातारा बघितलेला नाही बोललेला. मी बोलला अर्ध्याने कालवान घालायला जावा आणि अर्ध्याने मासं भात त्याने राहू द्या अर्ध्याने हे करा.
मग तिकडे एका साईडला कालवण शिजत होता. मग म्हटलेला नाही कालवण शिजतंय ना, तुम्ही दिवस मासे काढा. मी कालवणाशी राहता. मग काय जो कालवणीशी गेला कालवण बिलवण घातलं आणि परत जो माशांच्या इथं आला. म्हटलं आपल्याला बाबा आता कालवा बिलवणाशी राहून फायदा नाही. मेलं भाजलेलं मासं संपवतील. देवसर काय ह्यांचा काय जो असं मासं गावलं तसं मासं गावलं. मुंबईतून आले ना. मुंबईकरी म्हटल्याच्या नंतर जो खुश झालं आणि एक तर बघायला नको तुम्हाला दाखवतो हा बघा. तर जो एवढा खुश ना मासं बघून तर मासच बघित राही हा बघा. आणि दुसऱ्यांना शिव्या घाली म्हणतात तुला कांडाल फाडशील हे फाडशील. आणि तुम्हाला काय जो कांडालीतलं मासं आपलं हळूहळू काढतात आहे हे जो अर्ध बॅटऱ्या दाखवतात आहे. एक नंबर हा. तुम्हाला सांगता कोकणात जेव्हा आमच्या ते पोहार येतात ना लई जीवाचं मजा करून जातात. हो तुम्हाला सांगता आम्ही आहे ना नुसतं नदीवर गाडलेलं आमचे एकच ठिकाण आहे तिथं जायचा कांडाला टाकायचे मासे खायचा मस्त बसा बिसायला असते. हे एकदम मस्त आग झो पेटवायची एका साईडला चूल पेटवायची एका साईडला. मग काय मासं काढायचं. मग तुम्हाला सांगता मासं पण काढल्याच्या नंतर उरलेलं मासं तुम्ही म्हणाल आता उरलेलं मासं एकट्यानं घेऊन जा. नाही 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 तसं काय नसतं. आलेला पोर असतात ना त्यांना 5-5, 6-6, 7-7 काय येतील 10 एक 20 एक काय येतील ना वाट्याला तर वाट्या घालायचं आणि आपापल्या घरात घेऊन जायला सांगायचं. मग काय सगळं आमच्या आपल्याच घरी राहायला होतं सगळ्यांना वाटं घातलेलं. हो तुम्हाला सांगता मासं बघून एवढं डोलं फिरलं होतं ना पोरांच्या मध्ये एवढं मासं काही गावतात. अरे ते तर कसं पहिल्यांदा आलं होतं ना गावला आणि हा जो काय बघियात नको हो काट बिट जो सगळा खाय. अहो त्याला माहीतच नाही कसं मासं खायचं. काटे पण खाय. आणि मग काय जो काटे बिटे खाऊन झाले आणि हा बघा मा परत येऊन बसला ना तर त्याला परत शिकवतंय हा बघा. त्याला दाखवला हा बघ मी यालाच बघ हा काट्याच्या वर मासा असतो त्याला कसा घ्यायचा आरामात घ्यायचा असा बाजूला आणि खायचा. खाल्ल्यावर एवढा भारी लागतं ना हा हा एक नंबरच. तुम्हाला सांगता मग त्यानं मला देत होता आणि त्याचा निक्का झाला मासा पाडला. ते अहो तुम्हाला सांगता मासा पाण्यात 2 शिव्या घातल्या तिथं. आणि परत मग सुरुवात केली खायला. खायला सुरुवात म्हणजे अहो मासा खायला का आपल्याला सांगायची गरज नाही. घ्यायचा मांस खायचा. काटे गेले तेल घशात अडकले तरी चालतील. सुरुवात करायची म्हणजे अशी तशी